नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज एक मोठी अपडेट, मोठी घडामोड, मोठा राजकीय भूकंप सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतो आहे. मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका जाहीर करणार होते, तशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे आणि त्या भूमिकेचा फायदा कुणाला होणार आहे, तोटा कुणाला होणार आहे, फटका कुणाला बसणार आहे, कोण निवडून येऊ शकतं, कोण पराजित होऊ शकतं, या शक्यतांचा विचार आपण आज करतोय. पाटलांचा वार, बाकी सगळे गप्पगार, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या समोर येते आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मनोज जरांगे पाटील उमेदवार कुठे कुठे देणार आहेत ते आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मंडळी, सगळ्यात अगोदर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली होती आणि पहिला मतदारसंघ मनोज जरांगे पाटील यांनी निवडला होता, तो म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ. या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि याच फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधून सध्या अनुराधा चव्हाण आणि विलास अवताडे हे दोघेजण एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. विलास अवताडे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढलेली होती, परंतु त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झालेला होता आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत त्यांनी कल्याण काळे यांना मोठ्या प्रमाणात मदत केली आणि 2024च्या लोकसभा निवडणुकींचे निकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून विलास अवताडे यांना विधानसभेची उमेदवारी काँग्रेसकडनं मिळवून देण्यात कल्याण काळे यशस्वी ठरलेत असं आपण म्हणू शकतो. त्यातच अनुराधाताई चव्हाण ह्या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या राहिल्या. 2019ला कल्याण काळे यांच्या पराभवामध्ये अनुराधाताई चव्हाण यांचा मोठा सहभाग होता असं विश्लेषणात्मक व्हिडिओजमधनं बघण्यात ऐकण्यात आलं. त्याच अनुराधाताई चव्हाण यांना कल्याण काळे यांचे परस्पर विरोधी, त्यांचे विरोधी हरिभाऊ बागडे यांच्या समवेत पक्षात एकनिष्ठ राहिल्याचं बक्षीस म्हणून अनुराधाताई चव्हाण यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं भाजपकडनं उमेदवारी जाहीर झाली. आता हे दोन उमेदवार आहेत, दोनही पहिल्यांदा आमदार होणारे उमेदवार आहेत. फाईट दोघांमध्ये होणार आहे. हा मतदारसंघ त्या अर्थाने रिक्त झालेला आहे. तो रिक्त कसा झाला आहे तर कल्याण काळे हे लोकसभेला गेले असल्यामुळे ते आता विधानसभेची निवडणूक लढणार नाही आहेत, तर हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाले असल्यामुळे ते देखील ही निवडणूक लढणार नाही आहेत. मग या विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हा दुवा हेरलेला असावा आणि या मतदारसंघामधनं आपला उमेदवार देणार असं त्यांनी जाहीर करून टाकलेला आहे. तर आता हा उमेदवार जर दिला तर मनोज जरांगे पाटील यांचं भाजपच्या विरोधात, स्पेशली देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असलेले समज आणि त्याचा फटका हा अनुराधाताई चव्हाण यांना निश्चित बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर पुढील मतदारसंघ आहे परतूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे बबनराव लोणीकर या मतदारसंघामधनं लढतायत, तर आसाराम बोर्डे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं उमेदवारी लढतात. आता परतूर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आंतरवाली, सराटी, घनसावंगी आणि परतूर असा एक पट्टा, गोदाकाठ आपण याला म्हणू शकतो. या गोदाकाठात हा मतदारसंघ आहे. मनोज जरांगे पाटील गोदाकाठामधनं आपल्या आंदोलनाची सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांची ताकद, त्यांचं संघटन हे या गोदाकाठात अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी भाजपचे उमेदवार असलेले बबनराव लोणीकर यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं आता मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे परत तोच मुद्दा की भाजपच्या आणि स्पेशली देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल असलेले समज आणि त्याचा बसणारा फटका हा बबनराव लोणीकर यांना बसू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आसाराम बोर्डे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांना फायदा होऊ शकतो किंवा या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील आपली ताकद ही पुनश्च एकदा दाखवून देतील आणि या ठिकाणाहून त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी समीकरणं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बांधतायत असं म्हणायला हरकत नाही. तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली विधानसभा मतदारसंघ. म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये
सर्वाधिक प्रभाव जर कुठे पडला असेल तर तो मराठवाड्यात पडला. त्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड ही मराठवाड्यातली 9 जिल्हे आणि 9 लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाची होते. जी पहिली अतिशय भव्य दिव्य अशी सभा मनोज जरांगे पाटील यांची पार पडली, त्याला 100 एकरावरची सभा झाली असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं. ती सभा होती हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोली जिल्ह्यालाच लागून असलेल्या मोठ्या माळरानावरती, मोठ्या मैदानावरती ही सभा पार पडली होती. खऱ्या अर्थाने या आंदोलनाची सुरुवात आणि मोठी सभा ही हिंगोलीमध्ये पार पडली होती. आणि या हिंगोलीच्या सभेपासून जे वातावरण तयार झालेलं होतं ते वातावरण बघता या ठिकाणी भाजपचे उमेदवार असलेले तानाजी मुटकुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या रुपाली पाटील यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे. आता या हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांचं प्राबल्य आहे. या ठिकाणी त्यांचा चांगला जनाधार आहे आणि या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील आपला कोण उमेदवार उभा करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर मंडळी, पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघ. आता या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हा पारंपरिक असलेला सामना बघायला मिळतो. परंतु या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आपण उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. आता राजेश विटेकर हे लोकसभेसाठी देखील आग्रही होते, परंतु त्यांना डावलून या ठिकाणावरून परभणी लोकसभा मतदारसंघामधनं भाजपच्या वतीने, युतीच्या वतीने महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. आणि त्याचं बक्षीस म्हणून राजेश विटेकर जे लोकसभेच्या वेळेस शांत राहिले त्यांना विधान परिषद ऑफर केली जाईल असं बोललं जात होतं. परंतु या ठिकाणाहून राजेश विटेकर यांनी देखील फॉर्म भरलेला आहे असं सांगितलं जातं आहे. त्यांच्या आईने देखील फॉर्म भरलेला आहे असं सांगितलं जातं आहे. आता हे फॉर्म नेमके कुणाचे आहेत, राजेश विटेकरांचं आहे की त्यांच्या आईचं आहे की त्यांच्या पत्नीचं आहे, हे उद्या जाहीर होणार आहे. कारण उद्याची शेवटची तारीख आहे फॉर्म माघारी घेण्याची. त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघामधनं राजेश विटेकर हे युतीचे उमेदवार आहेत, तर सुरेश वरपुडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आणि या ठिकाणी दोनही उमेदवारांना टक्कर ही मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार देऊ शकतात असा कयास लावला जातो आहे. आणि त्याच कयासातून पाथरी विधानसभा मतदारसंघाची निवड ही मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि पाथरी विधानसभा मतदारसंघामधनं ते आपला उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर मंडळी, याच यादीमध्ये पुढील विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ. मनोज जरांगे पाटील यांनी जी सुरुवात केली ती बीड जिल्ह्यापासून सुरुवात केली आणि बीड जिल्ह्यातला केज हा विधानसभा मतदारसंघ आपण उमेदवार देऊन लढणार असं त्यांनी जाहीर केला. म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जी त्यांची बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये राखीव जागांवरती आपण उमेदवार द्यायचे नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु पहिलाच उमेदवार त्यांनी जो जाहीर केला किंवा पहिलीच जागा जी जाहीर केली ती केज विधानसभा मतदारसंघाची जाहीर केली. आता या केज विधानसभा मतदारसंघाचा जर थोडक्यात आढावा आपण घेतला तर भाजपच्या नमिता मुंदडा ह्या केज विधानसभा मतदारसंघामधनं विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडनं पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा ह्या पंकजाताई मुंडे यांच्या जवळच्या मानल्या जातात आणि त्यामुळे या मतदारसंघावरती आपला उमेदवार देऊन विजय खेचून आणायचा असं मनोज जरांगे पाटील यांच्या ध्यानात असावं किंवा त्यांना तसं वाटत असावं. त्याचबरोबर पृथ्वीराज साठे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत. आता केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे, त्यामुळे या ठिकाणाहून जो उमेदवार आपल्याला बॉन्डवरती लिहून देईल अशा उमेदवाराला मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील हे मात्र तितकंच निश्चित आहे. आणि जरी नाही दिला तरी शेवटी पृथ्वीराज साठे हे शरद पवारांचे उमेदवार, त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा असं हे समीकरण आहे. त्यामुळे या ठिकाणाहून देखील मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार हे आता निश्चित झालं आहे.
पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ. तर या बीड विधानसभा मतदारसंघामधनं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं म्हणजेच युतीकडनं योगेश क्षीरसागर हे उमेदवार आहेत. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं संदीप क्षीरसागर हे उमेदवार आहेत. आता संदीप क्षीरसागर हे ओबीसी आहेत आणि त्यांच्या घरावरती जो हल्ला झालेला होता, आंदोलन काळात जो हल्ला त्यांच्या घरावरती झालेला होता, तो हल्ला बघता त्यानंतर बीडचं जे लोकसभेचं गणित होतं आणि त्या बीडच्या लोकसभेच्या गणितामध्ये बजरंग सोनवणे यांच्या विजयामध्ये मोठा वाटा असणारे संदीप क्षीरसागर आहेत. आणि याच संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आपण आता उमेदवारी देणार, योगेश क्षीरसागर यांच्या विरोधात उमेदवारी देणार हे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. आणि या घोषणेनंतर आता बीडमध्ये जे मराठा विरुद्ध ओबीसी चं जे राजकारण आहे किंवा जातीय समीकरणांचं जे राजकारण आहे ते बघता या ठिकाणाहून देखील मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो असे समीकरणं जुळवण्यात येतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणाहून मनोज जरांगे यांनी उमेदवार दिलेला आहे. तर पुढील उमेदवार जे आहेत किंवा पाठिंबा कुणाला दिला आहे, कुणाला निवडून आणायचं आहे हे देखील आजच्या या सभेमध्ये ठरतं आहे. अजून देखील नावं ही समोर येणार आहेत, मुंबई भागातली नावं येणार आहेत, पण तुर्तास पाठिंबा कुठे देणार हे ठरलेलं आहे. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ. आता मंडळी, संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा देखील राखीव आहे. या मतदारसंघामधनं युतीचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन काळात त्यांनी बऱ्याचदा त्यांच्या भेटी दिल्या, परंतु मध्यंतरी काही प्रकरणं झाली, काही प्रकरणं तडीस गेली नाही आणि त्यानंतर युतीवरचा राग मनोज जरांगे पाटील यांचा बाळाला मोठा झाला आणि अशातच भाजपमधून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी राजू शिंदे जे भाजपचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश मिळवला आणि प्रवेश घेतल्यानंतर तिकीट मिळवलं आणि याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील पाठिंबा देतील. आता युतीला जर पाठिंबा देणार असतील तर या ठिकाणी संजय शिरसाट जे युतीचे उमेदवार आहेत त्यांचा विजय सुखकर होईल, किंवा महाविकास आघाडीला जर त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर मग राजू शिंदे यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो असं म्हणू. पुढील मतदारसंघ आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघ. मंडळी, आंतरवाली सराटी जे गाव ज्या मतदारसंघामध्ये येतं तो मतदारसंघ म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ. विद्यमान आमदार जे आहेत ते आहेत नारायण कुचे. नारायण कुचे हे विद्यमान आमदार आहेत. ते रावसाहेब दानवे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत. एवना कोरोना काळामध्ये रावसाहेब दानवे यांच्याच आदेशाने किंवा त्याआधी देखील ज्या वेळेस मोदींची जी लाट बघायला मिळत होती त्या लाटेमध्ये भाजपकडनं रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वादाने नारायण कुचे यांना उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी त्यांनी सार्थ ठरवली, ते विजयी झाले. दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवली तेव्हाही विजयी झाले, परंतु आता रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे आणि तरी देखील भाजपने त्यांचं विनिंग सीट कायम ठेवलं आहे. त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे, बदनापूर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बबलू चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे. आता या विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील पाठिंबा देणार आहेत. आता काही दिवसांपूर्वी नारायण कुचे यांनी हे सगळं समीकरण कदाचित ओळखलेलं होतं आणि ते म्हणाले देखील होते की मनोज जरांगे पाटील दादांचा मला पाठिंबा मिळणार, परंतु आताची समीकरणं, मागची समीकरणं, आताचं राजकारण, आताची वातावरण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील कुणाला या ठिकाणाहून बदनापूर विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा देतील हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर मंडळी, कोणते उमेदवार पाडायचे आहेत मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की नाव घेऊन आपण उमेदवार पाडणार. तर कोणते उमेदवार पाडणार हे देखील त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे. त्यातलं पहिलं नाव आहे औसा विधानसभा मतदारसंघामधला. भाजपकडनं अभिमन्यू पवार हे निवडणूक लढतात,
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं दिनकर माने हे ही निवडणूक लढतायत. आता या ठिकाणी कोणता उमेदवार पाडणार हे जसे त्यांनी मतदारसंघ ठरवलेले आहेत तसे उमेदवार ते ठरवणार. तर पाडणार कोणते त्यांची देखील नावं मनोज जरांगे पाटील हे ठरवतील. परंतु आपण जर का काही गोष्टींचा आधार घेतला किंवा आतापर्यंत चालत आलेल्या गोष्टींकडे आपण बघितलं तर कुणाला पाडणार हे येणारा काळ सांगेल. तोपर्यंत आपण देखील शांतता ठेवणं गरजेचे आहे. तर पुढील आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघामधनं पाडापाडी होणार आहे. भाजपच्या मेघना बोर्डीकर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे विजय भांबळे यांच्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघामधनं लढत होते आहे. मेघना बोर्डीकर जो दसरा मेळावा झाला होता त्या दसरा मेळाव्यामध्ये मेघनाताई बोर्डीकर या पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये दिसल्या होत्या आणि त्या पंकजाताई मुंडे यांच्या अतिशय जवळच्या आहेत असं देखील सांगितलं जातं. आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विजय भांबळे हे निवडणूक लढत आहेत. तर आता येथे देखील मनोज जरांगे पाटील उमेदवार पाडणार आहेत. कोणता उमेदवार पाडणार आहेत ते आता ते जाहीर करणार आहेत. तर पुढील जागा आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ. रत्नाकर गुट्टे ज्यांना युतीने पाठिंबा दिलेला आहे. आता रत्नाकर गुट्टे यांचा स्वतःचा पक्ष आहे. शिवाय परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेस भाजप आणि महाविकास आघाडी असा सामना झाला, या सामन्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळाला. परंतु भाजपाने माढा ही जागा न देता महादेव जानकर यांना बारामती विधानसभा महादेव जानकर यांना परभणी विधानसभा मतदारसंघाची जागा दिली आणि त्यांना बंडखोरी करण्यापासून महायुतीतून बाहेर जाण्यापासून वाचवलं. परंतु महादेव जानकरांनी ज्या पद्धतीनं आपल्या विजयामध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा अडसर झाला किंवा आपला पराभव हा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे झाला हे जग जाहीर केलं. आणि त्यानंतर आता याच गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधनं आपण उमेदवार पाडणार. आता युतीचे समर्थन असलेले रत्नाकर गुट्टे एकीकडे आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती लढणारे विशाल कदम एकीकडे आहेत. तर पाडणार कोणते आहेत हे आता काही क्षणात काही वेळात आपल्याला कळणार आहे. तर अशा पद्धतीनं हे पाडापाडी करणारे मतदारसंघ आहेत. त्यातल्या त्यात आता रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर त्यांच्या मुलाच्या पराभवाची गोळाबेरीज मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इकडे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील ते उमेदवार देऊ पण याला तुर्तास होल्डवर ठेवू असं सांगितलेलं आहे. म्हणजे कन्नडमधनं देखील ते उमेदवार देणार आहेत. आता कन्नडमधनं संजना जाधव ह्या उमेदवार आहेत युतीच्या आणि त्या आहेत शिंदे गटाकडनं. त्यामुळे त्यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील कोण उमेदवार देणार ते देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे जिथे मनोज जरांगे पाटील पाडापाडी करणार आहेत तो आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ. ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला त्याच पद्धतीनं त्यांच्या चिरंजीवांच्या पराभवासाठी ते आता पाडापाडी करण्याचं त्यांनी ठरवलं आहे असं आपण म्हणू शकतो. संतोष दानवे हे भाजपकडनं उमेदवार आहेत तर चंद्रकांत दानवे हे त्यांचे नातेवाईकच आहेत. परंतु ते आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्या पक्षाकडनं उमेदवार आहेत. तर या मतदारसंघामध्ये देखील मनोज जरांगे पाटील हे उमेदवारांची पाडापाडी करणार हे जाहीर करून टाकलं. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघ. प्रशांत बम हे भाजपकडनं उमेदवार आहेत तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सतीश चव्हाण हे उमेदवार. आता प्रशांत बम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते अतिशय त्यांच्या जवळचे आहेत. शिवाय त्यांचं गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काम देखील मागच्या काही वर्षांमधलं चांगलं आहे. आणि त्याच धर्तीवरती सतीश चव्हाण हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. ते शिक्षक मतदारसंघामधनं आमदार राहिलेले आहेत. परंतु ते आता विधानसभा मतदारसंघामधनं गंगापूर खुलताबाद या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली होती. गेली 1.5
ते 2 वर्ष त्यांचं काम या मतदारसंघामध्ये सुरू होतं आणि त्याच गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे पाडापाडी करणार आहेत. या ठिकाणी देखील भाजपचे उमेदवार आहेत आणि शरद पवारांचे उमेदवार आहेत. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ. संतोष बांगर हे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे आणि संतोष टारफे हे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आणि उद्धव ठाकरेंचे. आता संतोष बांगर यांचा कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर होल्ड आहे. शिवाय त्यांच्या ज्या यात्रा निघतात कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये लाखोंच्या संख्येने समाज हा एकत्रित येतो आणि त्याचाच मोठा फायदा हा संतोष बांगर यांना विविध वेळेला झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. पण आता उमेदवारांना पाडापाडीची जी स्ट्रॅटर्जी मनोज जरांगे पाटील यांनी आखली आहे त्यामध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे किंवा टारफेंचा नंबर लागलेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो. दोघांपैकी एक उमेदवार पडणार हे मात्र आता निश्चित झालं आहे. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे हादगाव विधानसभा मतदारसंघ. युतीचे बाबूराव कदम कोहळीकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर. या मतदारसंघामध्ये देखील बाबूराव कदम कोहळीकर हे उमेदवार आहेत. हादगाव विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार आहेत. तर मंडळी अशा पद्धतीनं हे उमेदवार देण्याचं सत्र या ठिकाणी आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवार देणार आहेत राजेश विटेकर विरुद्ध सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात. तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण उमेदवारांच्या देण्याचा आणि पाडापाडीचा कार्यक्रम आतापर्यंतचा मनोज जरांगे पाटील यांचा जाहीर झाला. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कुठले उमेदवार पडतील, कुठले उमेदवार विजयी होतील आणि कोणत्या उमेदवाराला घरी बसावं लागेल? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.